नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भोपळ्यापासून पारंपरिक पद्धतीने केले जाणारे ताकपीठ लावून भोपळ्याचं सांबार कसं बनवायचं ते बघूया. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. दुधी भोपळ्याचं ताकपीठ लावून सांबार बनवण्यासाठी मी एक भोपळा घेतला. त्याचे वरचं स्वच्छ धुवून घेतला आणि वरचे साल काढून त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. चिरून घेतलेल्या भोपळ्याच्या फोडी आता आपण कुकरमध्ये शिजवणार आहे. तर त्या आपण एका भांड्यात घेतल्या. त्यानंतर ही 15 मिनटं शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली होती. ते आता आपण त्यात घालू. त्यात थोडा चिरलेला लसूण घालू. 2-3 मिरच्यांचे तुकडे घालू. 1 कपभर पाणी घालून कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्यांमध्ये भोपळा छान शिजलेला आहे. आता तो आपण थोडंसं असं चेपून घेऊ रवीने. घोटला तरी चालणार आहे. आपल्या कुकरच्या अंदाजाने आपण शिट्ट्या करायच्या. त्या ठिकाणी मी अर्धा कप ताक यामध्ये टाकते आहे. ते आंबट नाही आहे जास्तीचं, आंबट घ्यायचंच नाही जास्ती, फक्त ताकाची चव लागेल इतपतच आपल्याला ताक घ्यायचं आहे. 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहे. छान असं सगळं कालवून घेऊ. भोपळा गरम असताना करायचं नाही, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. छान सगळं आता एकसारखं सगळं कालवलं गेलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. फोडणी देण्यासाठी मी एक स्टीलचं जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यात आता आपण तेल घालून घेऊ. मोहरी, छोटा चमचा जिरं, हिंग, थोडी धणे पावडर टाकू आपण. 2 लाल मिरच्या टाकते आणि हे आलं लसूण हे ठेचून घेतलेलं मी. ते अर्धा चमचा हळद टाकते. आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये. शिजताना मिरची टाकली आहे, आताही लाल मिरची टाकली आहे, त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा तिखट टाकते. जास्त तिखट करायचंच नाही आपल्याला हे सांबार. शिजल्यावर ते अजून घट्ट होणार आहे. आपण पीठ लावलेलं आहे त्यामुळे मी ते थोडंसं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार त्यात आपण मीठ टाकू आणि छान हे असं एकसारखं उकळू देऊ. थोडा वेळ असं ढवळायचं, कारण ते गोळे वगैरे होऊ नये म्हणून आपण कायम एकसारखं ढवळत राहायचं. छान आता उकळलेलं आहे. त्यातवर आपण आता कोथिंबीर घालू. किती छान सगळं एकसारखं झालेलं आहे. कुठेच काही पिठाच्या गुठळ्या वगैरे काही झालेल्या नाही आहे आणि खूप छान असं आपलं दुधी भोपळ्याचं सांबार तयार आहे. तुम्हाला जर माझ्या पारंपरिक आणि खानदेशी रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.